नमस्कार, मी मधुरा. आज काय बनवूया च्या पहिल्या भागात तुम्हा सर्वांचं पोटभर स्वागत. गेली अनेक वर्ष आपले स्नेहबंध आहेच, पण हे स्नेहबंध अधिक घट्ट करायला मी आली आहे तुमच्यासाठी तुमच्याजवळ. आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला. चला तर मग सुरुवात करूया. आज आपण विदर्भ स्पेशल आमरस आयते कसे बनवायचे ते बघतोय. सगळ्यात आधी आपण आमरस तयार करून घेऊयात अगदी पारंपरिक पद्धतीने. तर इथे आहेत आंबे. आमरस बनवताना आहे ना शक्यतो मिक्सरमध्ये नाही फिरवून घ्यायचा. आता आंबा नैसर्गिकरित्या पिकवलेला आहे का नाही ते कसं ओळखायचं. आंब्यावर अशा सुरकुत्या हवा. जितक्या आंब्यावर सुरकुत येतात तितका तो नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला आंबा असतो. आता सगळ्यात पहिली प्रोसेस म्हणजे आंब्याच्या देठाला आहे ना बऱ्याचदा चीक असतो आंबा जेव्हा तोडतो तेव्हा. काय करायचं, कायम आहे ना पाणी घालायचं आणि आंबा एक 5 मिनिट तरी पाण्यामध्ये ठेवूया म्हणजे तो छान स्वच्छ होतो. आणि आता आंबा आहे ना इथे व्यवस्थित असा मी पाण्यामध्ये ठेवला होता. आता हा पाण्यातून काढायचा आणि कोरडा करून घ्यायचा. मिक्सरमध्ये आपण नाही बनवणार. मग काय करायचं, आंबा आहे ना असा चेपून घ्यायचा सगळ्या बाजूने. म्हणजे बेसिकली त्याचा आतला जो कोळीच्या बाजूचा गर आहे हा आपण हलका करून घेतो. आता आंबे छान त्यातला गर काढून घेतला की यामध्ये घालूयात साखर. साधारण आंबट कितपत आंबा आहे त्या प्रमाणामध्ये साखर घालू शकता. साधारण एक आंब्याला 1 चमचा साखर पुरेशी होते. आणि रवीने हे छान असं घोटून घ्यायचं. साखर एकजीव करून घ्यायची. आणि इथे हा आमरस बनवून तयार आहे. मस्त अशा गुठळ्या येतात या आमरसाला, तुम्ही बघू शकाल. असा क्रीमी नाही होत, छान गुठळ्याचा आमरस बनवून तयार होतो. आणि मुख्य म्हणजे या गुठळ्याच्या आमरसाची चव अतिशय मस्त लागते. आता बनवूयात आयते. आयते याला आक्षेही म्हटलं जातं. आणि जरी विदर्भातले असले तरी हे आयते ना घावणा म्हणजे तांदळाचे घावण जसे असतात त्याच पद्धतीने बनवले जातात. जो नवीन तांदूळ येतो तो धुवून रात्रभर भिजवून सकाळी दळून त्यापासून हे अगदी घावणं करतात. तशाच पद्धतीने बनवले जातात. पण हे रसासोबत खायचे आहेत, थोडे चटपटीत आपण बनवतो. इथे मी घेते लसूण पाकळ्या, 2 ते 3 लसूण पाकळ्या, हिरवी मिरची 1-2 आणि जिरं. आणि हे सगळे जिन्नस छान आपण ठेचून घेऊ. आणि अगदी खलबत्त्यातच केलं पाहिजे असं काही नाही. भुरकन मिक्सरमध्ये फिरवलं काही हरकत नाही. आणि हे तयार आहे. आणि येस, तुम्ही बघू शकाल खूप असं फाईन पेस्ट करायची गरज नाही. थोडंसं असं ओबडधोबडच हा ठेचा मी तयार करून घेतला. इथे मी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ नसेल तर तांदूळ धुवून रात्रभर भिजत घालून त्याचेही आयते बनवू शकता. तांदळाच्या पिठामध्ये घालूयात हा ठेचा, 1 चमचाभर, चवीपुरतं मीठ आणि पाणी घालायचं. आणि छान याचं सरसरीत बॅटर तयार करून घेऊयात. हे पीठ बनवून तयार आहे, तुम्ही बघू शकाल. मस्त असं सरसरीत तयार केलेलं आहे. आता बनवूयात आयते. तर इथे तवा गरम केलेला आहे. यामध्ये अर्थातच तेल घालून घेऊयात. तेलाने व्यवस्थित ग्रीस करायचा तवा. आणि आता घावणं घालण्यापूर्वी ना कायम पीठ हे असं एकजीव करून घ्यायचं. याने काय होतं ना खाली सेटल झालेलं पीठ पण एकजीव होतं आणि घावणाला कन्सिस्टन्सी छान येते. म्हणजे पाणी एकीकडे आणि पीठ एकीकडे नाही होत. आणि आता यावर झाकण ठेवायचं आणि 30 सेकंद फक्त झाकण ठेवून हे वाफवून किंवा शिजवून घेऊया. 30 सेकंद झाले की झाकण काढूयात आणि हे छान वाफवून घेऊयात. खालच्या बाजूने व्यवस्थित भाजून झालं की हे कालथा घ्यायचा आणि छान हे उलटवून घ्यायचं. क्या बात आहे, तुम्ही बघू शकाल मस्त असा रंग आलेला आहे आणि जाळीही जबरदस्त आलेली आहे. दोनही बाजूने खमंग असं भाजून झालं की हे काढूयात. लगेच गरम गरम खाणार असाल
तर डायरेक्ट अर्थातच डिशमध्ये घ्यायचं, पण थोडा वेळाने खाणार असाल तर असं एखादा जाळीवर ठेवायचं, म्हणजे त्यातून जे स्टीम रिलीज झालेले आहे ते खालनं वरनं जाते आणि त्याला घाम सुटत नाही कुठल्याही घावण किंवा धिरड्याला. आमरस करण्यासाठी लागणारे साहित्य: 2 हापूस आंबे, चवीनुसार साखर. आंबा 5 मिनिटं पाण्यात भिजवून कोरडा करून व्यवस्थित चेपून त्याचा गर मोकळा करायचा. आता आंबा आणि कोळीचा गर काढून त्यात चवीनुसार साखर टाकायची आणि रवीच्या मदतीने साखर आणि आमरस एकजीव करायचा. अशा प्रकारे झाला आपला आमरस तयार. आयते करण्यासाठी लागणारे साहित्य: 2 ते 3 लसूण पाकळ्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरं, 1 कप तांदळाचं पीठ, चवीनुसार मीठ, तेल. 2 ते 3 लसूण पाकळ्या, 1 मिरची आणि थोडंसं जिरं खलबत्त्यात ठेचून घ्यायचं. आता तांदळाचं पीठ घेऊन आपण तयार केलेला ठेचा त्यात घालून सरसरीत पीठ तयार करायचं. गरम तवा तेलाने ग्रीस करून घ्यायचा आणि आयत्याचं पीठ त्यावर पसरवायचं. आयतं झाकण ठेवून दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायचं. अशा प्रकारे झाले आपले जाळीदार आयते तयार. आपल्याकडे ना कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात, मग ते लग्न कार्य असो, मुंज असो किंवा वास्तुशांत असो, काहीही असो, कुठल्याही कार्याची सुरुवात ही सांडगे तोडून केली जाते. आज आपण बनवतो ते मिक्स डाळीचे, म्हणजे चणा डाळीचे स्पेसिफिकली, कारण मटकीची डाळ बऱ्याचदा उपलब्ध नसते. तर घरच्या ज्या डाळी आहेत त्यामध्ये टेस्टी सांडगे कसे बनवू शकता, आणि हे मिक्सरमध्ये नाही तर पाटा वरवंटावर वाटून हे आज मी सांडगे बनवणार आहे. सुरुवात करूयात. सगळ्यात आधी आपण घेतोय 1 कप चणा डाळ. 1 कप चणा डाळ आहे तर यामध्ये घालतोय अर्धा कप मूग डाळ आणि पाव कप उडदाची डाळ, अगदी थोडी. या डाळी मिक्स करूयात. पाणी घालायचं आणि डाळी ना आपण छानपैकी स्वच्छ धुवून घेणार आहोत 3 ते 4 वेळा. डाळी स्वच्छ धुवून झालाय की यामध्ये पुरेसं पाणी घालायचं आणि हे आपण आहे ना रात्रभर किंवा कमीत कमी एक 5 ते 6 तास भिजत घालणार आहोत. तर इथे हे सांडगा बनवण्यासाठीच्या डाळी आपण भिजत घातल्या होत्या, या छान भिजलेल्या आहेत. जवळपास 7 ते 8 तास मी भिजवून घेतलेल्या आहेत. आता काय करायचं, आता मी ही पाटा वरवंटावर डाळ मस्तपैकी वाटून घेणार आहे. पाणी घालायचं नाही, पाणी पूर्ण उपसून घेणार आहोत आपण इथलं. यावर घालणार आहे थोडासा लसूण, म्हणजे लसणाची पण छान चव उतरते या सांडग्यांमध्ये. आणि आता हे छान वाटून घेतलं. मस्तपैकी डाळ इथे वाटून घेतलेली आहे. काय मजा येते माहिती आहे पाटा वरवंटावर काम करायला. आता यामध्ये घालूयात लाल तिखट. तुम्हाला हवं असेल तर हिरव्या मिरचीचे सांडगेही छान लागतात. वाटणातच लसणासोबत हिरवी मिरची घालू शकता. आणि मीठ घालते आणि हे आता मिक्स करूयात. मिश्रण तयार आहे. आता जेव्हा शुभ कार्यासाठी सांडगे बनवले जातात तेव्हा आहे ना पान सुपारी म्हणजे गणपतीची थोडक्यात पूजा केली जाते आणि त्यानंतर सांडगे तोडले जातात. पण सांडगे तोडण्यापूर्वी ना हे असे एक लंबुळकी आकार केले जातात. त्याला 5 पांडव असं म्हटलं जातं. हे असे. सो जस्ट एक दाखवण्यासाठी 5 तुम्हाला बनवून दाखवते. सो हे झाले 5 पांडव. आता तोडूयात सांडगे, जे मला प्रचंड आवडतात. सो हे हातात खूप सारं मिश्रण घ्यायचं आणि याचे असे छोटे छोटे सांडगे तोडून घ्यायचे. आणि मी इथे ना जरा मोठ्या मोठ्या आकारांमध्ये हे सांडगे घालते, कारण मला भाजीपेक्षा ना हे सांडगे तळून खायला जास्त आवडतात. कारण हे वाळले की आणखी याचा आकार लहान होतो, श्रिंक होतात ते. त्यामुळे थोडेसे मोठे घालते, म्हणजे मग तळून कुडूम कुडूम खायला जबरदस्त लागतात. सांडगे तोडून झालेले आहेत. आता हा पाट उचलायचा आणि उन्हामध्ये ठेवायचा. 2 ते 3 दिवसात कडकडीतच तात. आत्ता जरी हे मोठे मोठे वाटले तरी हे
जेव्हा सुकतात तेव्हा बारीक होतात आणि जेव्हा भाजी बनवतो तेव्हा पुन्हा फुलतात. कडकडीत वाळले की वर्षभरासाठी स्टोअर करू शकता. सांडगे करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप चणा डाळ, अर्धा कप मूग डाळ, पाव कप उडदाची डाळ, लसूण पाकळ्या, 1 चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ. 1 कप चणा डाळ, अर्धा कप मूग डाळ आणि पाव कप उडदाची डाळ एकत्र करून पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. नंतर 5 ते 6 तास किंवा रात्रभर भिजत घालून उत्तम भिजलेली आणि पाणी निथळून घेतलेली डाळ लसूण घालून पाट्यावर वाटून घ्यायची किंवा मिक्सरमध्ये फिरवायची. वाटणात चवीप्रमाणे लाल तिखट आणि मीठ घालून मिश्रण एकत्र करून सांडगे घालायचे आणि कडकडीत वाळवून घ्यायचे. अशा प्रकारे झाले आपले झटपट सांडगे तयार. आज आपण 10 जणांसाठी घरच्या घरी फ्रूट कस्टर्ड कसं बनवायचं ते बघणार आहोत. हे फ्रूट कस्टर्ड बनवण्यासाठी आपण कस्टर्ड पावडर विकत आणणार नाही आहोत. ती कस्टर्ड पावडर देखील घरातच आपण तयार करणार आहोत. चला, आज हे फ्रूट कस्टर्ड बनवण्यासाठी सगळ्यात पहिले काय करायचं, इथे 1.5 लिटर मी दूध घेतलेलं आहे. फुल फॅट फुल क्रीम दूध आहे. म्हशीचं दूध आपण ज्याला म्हणतो ते दूध आहे आणि हे दूध याला एक उकळी काढून घ्यायची. चला, आता ही घरच्या घरी कस्टर्ड पावडर बनवण्यासाठी घ्यायची आहे 1 कप साखर. यामध्ये घालायचे अर्धा कप मिल्क पावडर आणि अर्धा कप कॉर्नफ्लॉर आणि त्याचसोबत अर्धा चमचा खायचा पिवळा रंग. रंग घालणं अगदी ऑप्शनल आहे, नाही घातलं ना काहीच हरकत नाही. बरं, ही कस्टर्ड पावडर जर तुम्ही बाजारात विकत आणायला गेलात तरी ती फार महाग नाही आहे. 100 ग्रॅम एक 40-45 रुपयापर्यंत येते. त्यामुळे तुम्ही विकतची कस्टर्ड पावडर आणून सेम प्रोसेस फॉलो करू शकता किंवा ही रेसिपी आता देतेच आहे. ही पावडर बनवून तुम्ही घरामध्ये डब्यामध्ये 3 ते 4 महिने स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा हवं तेव्हा कस्टर्ड बनवू शकता. चला, आता हे सगळं मिश्रण तयार झालं की सगळ्यात शेवटी यामध्ये अर्धा चमचा मी व्हॅनिला घालते. व्हॅनिला पावडर येते, इसेन्स नसेल घालायचं तर व्हॅनिला पावडर वापरली तरी चालेल किंवा आत्ता काही फ्लेवरिंग नाही घातलं तरी चालेल. आणि जेव्हा तुम्ही कस्टर्ड बनवाल ना, मग तेव्हा त्यामध्ये तुम्ही स्ट्रॉबेरी सिरप, रोज सिरप, पान सिरप, खस सिरप असं वेगवेगळे सिरप घालून ते कस्टर्ड वेगळ्या चवीचं बनवू शकता. आता ही कस्टर्ड पावडर आपली बनवून तयार आहे. ही पावडर तुम्ही हवाबंद डब्यामध्ये काढून भरून ठेवू शकता. 3-4 महिने छान टिकते. फक्त कस्टर्ड बनवण्यासाठीच नाही तर इन जनरलही ही पावडर तुम्ही आईस्क्रीम बनवण्यासाठी, कुल्फी बनवण्यासाठी, शेक बनवण्यासाठी, जे स्ट्रीट स्टाईल शेक असतात की नाही ते बऱ्यापैकी कस्टर्ड पावडरने बनवले असतात आणि मग त्यामध्ये फ्लेवरिंग्स ॲड केले जातात, जसं की अंजीर आहे, ड्रायफ्रूट आहे. सो हे असं मल्टीपर्पज आपलं कस्टर्ड पावडर बनवून आहे तयार. यामध्ये खायचा रंग थोडासा तुम्ही ॲड ऑन करू शकता जेव्हा तुम्हाला कुठला पदार्थ बनवायचा आहे तेव्हा. आता 1.5 लिटर दूध आहे तर इथे मी ही अर्धा कप कस्टर्ड पावडर घेणार आहे. थंड दूध हवं, रूम टेम्परेचरवरचं. वा, काय सुंदर रंग आलेला आहे. साधारणपणे एक अर्धा कप दूध हवं आणि हे छान असं याचा घोळ तयार करून घ्यायचा. यामध्ये गुठळ्या अजिबात नको आणि थंड दुधाचाच वापर करायचा. अजिबात यामध्ये गरम दूध घालायचं नाही. गरम दूध घातलं तर याच्या छान छोट्या छोट्या गुठळ्या बनवून तयार होतात. चला, आता हे मिश्रण बाजूला ठेवूया. चला तर मग इथे दूधही छान गरम झालेलं आहे. अगदी आपल्याला आहे ना बॉइलिंग हॉट म्हणजे अगदी उकळलेल्या दुधाचा अजिबात वापर करायचा नाही आहे. जस्ट असं गरम झालं दूध, एक उकळी फुटायला लागली की गॅस मंद आचेवर करून घ्यायचं आणि दूध एकदा छान असं व्यवस्थित ढवळून घ्यायचं. एकदा चेक करायचं खाली बेसला ते चिकटलं वगैरे नाही ना. आता हे जे कस्टर्डचं मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे, काय ना यामध्ये आहे कॉर्नफ्लॉर. ते कॉर्नफ्लॉर जसजसा वेळ जातो तसतसं दाटसर पण होतं आणि खाली सेटल होतो बाउलमध्ये. त्यामुळे हे पुन्हा एकदा छान ढवळून घ्यायचं आणि या उकळत्या दुधामध्ये थोडं 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 टाकून हे असं ढवळून घ्यायचं. ही स्टेप अत्यंत गरजेची आहे. हे कस्टर्डचं दूध टाकत एकसारखं ढवळत घेणं गरजेचं आहे. नाहीतर मग काय होईल ना, गुठळ्या होतात कस्टर्ड पावडरच्या. ते टाळण्यासाठी एकसारखं ढवळत मिसळत राहायचं
आणि आता जरी कस्टर्ड पावडर बनवताना आपण साखर यामध्ये घातलेली असेल तरी ती तितकी सफिशियंट नाही राहत दुधाच्या प्रमाणामध्ये, म्हणून यामध्ये अर्धा कप आता साखरही ॲड करते. हे छान ढवळून घ्यायचं एकत्र आणि आता एक 7 ते 8 मिनिट हे एकत्र शिजवून घ्यायचं, जोवर हे छान असं मिश्रण दाटसर होत नाही तोवर. आणि हे ना ढवळत राहायचं, नाहीतर काय होतं हे बघा, खाली आहे ना हे कस्टर्ड पावडर शिजते आणि खालीच त्याचे गोळे बनायला तयार होतात. त्यामुळे हे एकसारखं ढवळत राहत शिजवून घेणं गरजेचं आहे, कारण कॉर्नफ्लॉवरचा कच्चापणा याच्यात नाही राहिला पाहिजे. चला, आता हे जवळपास 7 ते 8 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे मी. आणि आत्ता तुम्हाला फार दाटसर नाही दिसणार, हे तुम्ही बघू शकाल, क्रीमी दिसते, सेल दिसते, पण हे कस्टर्ड पावडर आहे. जसं हे थंड होत जातं ना, हे अजून खूप घट्ट व्हायला सुरुवात होईल. आता गॅस मी बंद केला आहे. बंद गॅस केला तरी हे कस्टर्ड आहे ना 1 ते 1.5 तास रूम टेम्परेचरवर ठेवायचं. आणि 1 ते 1.5 तास तुम्ही जे रूम टेम्परेचरवर ठेवणार आहात तर प्रत्येक 7-8 मिनिटाला किंवा 10 मिनिटाला यायचं, हात चमचा यातच ठेवायचं आणि हे एकसारखं असं ढवळत राहायचं. हे गरजेचं आहे, नाहीतर काय होतं ना, कस्टर्ड पावडरच्या गुठळ्या खाली राहतात, त्या खाली सेट होतात आणि वर साय जमा होते. ते सगळं टाळण्यासाठी जोवर हे थंड होतंय तोवर येता जाता हे असं छान ढवळत राहणं गरजेचं आहे. गॅस बंद केल्यावर 10 मिनिटं झालेले आहेत. तुम्ही बघू शकाल हलकी साय जमा व्हायला सुरुवात होते. आता हे ढवळून घ्यायचं आणि आता हे पूर्णपणे थंड करून घेते मी. त्यामुळे हे थंड होईपर्यंत येता जाता एक स्टर करणं गरजेचं आहे. चला तर मग आता एक जवळपास तासभर झालेलं आहे. हे कस्टर्ड आहे ना पूर्ण थंड झाल्याने तुम्ही बघू शकाल एकदम असं दाटसर झालेलं आहे. आता फ्रीजमध्ये हे थंड करायला ठेवलं ना की हे अजून घट्ट होतं. सो आता बाउलमध्ये काढून घेते. आणि हे पूर्ण थंड करून घेऊयात. 1 तासभरात थंड होतं, कारण हे आता रूम टेम्परेचरवर आलेलं आहे. त्यावर झाकण ठेवून फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी तासभर ठेवून द्यायचं. चला तर मग आता हे फ्रूट कस्टर्डचं कस्टर्ड मी छानपैकी सेट करण्यासाठी ठेवलं होतं आणि 2 तासाच्या वर झालेले आहेत. तुम्ही बघू शकाल काय मस्त दाटसर झालेलं आहे, एकदम क्रीमी झालंय, अजिबात असं पाणी झालेलं नाही आहे. म्हणजे हे जे प्रमाण आहे ते अगदी अचूक आहे. इव्हन तुम्ही जरी विकतची कस्टर्ड पावडर वापरली तरी सेम रेशोमध्येच तुम्हाला पावडर घ्यायची आहे 1.5 लिटर दुधासाठी. आता याच्यात आहे ना ह्या प्रमाणामध्ये 10 पाऊल व्यवस्थित मोठ्या आकाराचे पाऊल भरून फ्रूट कस्टर्ड बनलं जातं. माझं एक आता स्ट्रॉंग सजेशन आहे की जेव्हा मोठ्या क्वांटिटीमध्ये कस्टर्ड बनवतं ना तेव्हा बनवल्या त्यामध्ये फळं घालून ठेवू नका. जेव्हा तुम्हाला सर्व करायचं आहे तेव्हाच तुम्ही त्यामध्ये फळं ॲड करा आणि मगच ते खाण्यासाठी द्या. आता फ्रूट्स घालून अगदीच नसेलच खायचं तुम्हाला तर मग काय करू शकता, फ्रूट्स खाऊन नसेल खायचं तर ड्रायफ्रूट सुकामेवा तुम्ही ना सरळ भिजत घाला आणि भिजलेला सुकामेवा यामध्ये ॲड करू शकता. इवन ड्राईड फ्रूट्स पण येतात ज्यामध्ये प्लम येतं, टूटी फ्रुटी असते, तर ती पण तुम्ही छान सोक करून तुकडे करून यामध्ये घालून खाऊ शकता, सुकामेवा घालून खाऊ शकता. असं शाही फ्रूट कस्टर्ड पण बनवू शकता. तर फळांमध्ये केळी आहे पिकलेली, द्राक्ष आहेत वेगवेगळ्या रंगाची, लाल द्राक्ष, हिरवी द्राक्ष आणि ऑफकोर्स डाळिंब. फ्रूट कस्टर्डमध्ये डाळिंब आहे ना मस्त भाव खाऊन जातं. आता याच्यात तुम्ही तुमची फळं ॲड करा. ज्या फळांचा हवेशी संपर्क आल्यावर जी काळी पडतात, जसं की सफरचंद आहे, पेरू आहे, तर शक्यतो अशी कडक फळं यामध्ये वापरायची टाळायचं. बहारदार काय सुंदर दिसतं हे फ्रूट कस्टर्ड. कस्टर्ड पावडर करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप साखर, अर्धा कप मिल्क पावडर, अर्धा कप कॉर्नफ्लॉर, अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स. साखर, मिल्क पावडर, कॉर्नफ्लॉर आणि फूड कलर मिक्स करून त्यात व्हॅनिला इसेन्स घालून हे मिश्रण ब्लेंड करायचं. झाली आपली कस्टर्ड पावडर तयार. फ्रूट कस्टर्डसाठी लागणारं साहित्य: 1.5 लिटर म्हशीचं दूध, अर्धा कप कस्टर्ड पावडर, अर्धा कप दूध, अर्धा कप साखर, हिरव्या द्राक्षांचे तुकडे,
लाल द्राक्षांचे तुकडे, केळ्याचे तुकडे, डाळिंबाचे दाणे. आता दूध व्यवस्थित उकळून घ्यायचं. कस्टर्ड पावडर थोड्याशा थंड दुधात मिसळून उकळत्या दुधात घालायची. त्यात चवीनुसार साखर घालायची. हे मिश्रण मंद आचेवर सतत ढवळत शिजवायचं आणि 1 तास फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घ्यायचं. ते गार झालं की फळांमध्ये मिक्स करायचं. झालं आपलं फ्रूट कस्टर्ड तयार.